विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेटकर सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय माधवराव फौडे सर, तोंडार केंद्राचे केंद्रप्रमुख मर्लापल्ले सर, त्याचबरोबर शंभू उंबरगा केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव सर, आपल्या शाळेचे सर्व स्टाफ, तसेच आपल्या केंद्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळेमधून या ठिकाणी विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक, सर्व बालवैज्ञानिक आणि आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास व्हावा, या अनुषंगानं हा विज्ञान केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। कारण आपल्या केंद्रामध्ये अनेक शाळा आहेत, शाळेमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, परंतु अनेक विद्यार्थी असताना सुद्धा ह्या मोजक्याच विद्यार्थ्यांनी या प्रयोगामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्या संप्रेषण कौशल्याचा विकास होणार आहे। बघा, जे विद्यार्थी समोर येतात अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रयोगाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून जे विद्यार्थी समोर येतात त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो। प्रयोग सर्व विद्यार्थी तयार करतात, प्रयोगाची मांडणी करतात, परंतु त्या प्रयोगाचं सादरीकरण आम्ही कशा पद्धतीने करतोय त्यावरती त्या प्रयोगाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं। काल मी श्यामलाल मेमोरियल हायस्कूल या शाळेमध्ये त्यांच्या शाळा स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं गेलेलं होतं। त्या प्रदर्शनासाठी मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो। तिथं असंख्य विद्यार्थ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोगाची मांडणी केलेली होती, परंतु 50-60 प्रयोग असताना सुद्धा काही विद्यार्थ्यांना त्या प्रयोगाचं सादरीकरण जमलं नाही। त्यांचा प्रयोग खूप दर्जेदार होता, परंतु सादरीकरण न जमल्यामुळं त्यांना यश मिळालं नाही। मला या ठिकाणी सांगायचं यासाठी आहे की जे काही बालवैज्ञानिक आहेत, जे कोणी प्रयोगाचं सादरीकरण करणार आहेत, त्यांनी आपल्या प्रयोगाचं चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्ट पद्धतीनं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करावा। आपला प्रयोग काय आहे, आपला प्रयोग कसा आहे, आपल्या प्रयोगाची नेमकी थीम काय आहे हे समोरच्या व्यक्तींना कळलं पाहिजे। ते आपल्याला सादरीकरणाच्या माध्यमातून पटवून देता आलं पाहिजे। तर जे काही बालवैज्ञानिक आहे, जे प्रयोगाचं सादरीकरण करणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी आपल्या प्रयोगाचं सादरीकरण उत्कृष्ट पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ते समोरच्या प्रेक्षकांच्या, परीक्षकांच्या मनावरती आपल्याला बिंबवता आलं पाहिजे। यासाठी आपण प्रयत्न करावा। तर आपण सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रयोगाची पाहणी करायची आहे आणि इथून पुढे आपण सुद्धा प्रयोगामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, आपल्या संप्रेषण कौशल्याचा विकास होतो, आपल्या मधल्या सुप्त कलागुणांचा विकास होतो। एवढंच नाही तर आपल्याला सगळ्यांच्या समोर उभं राहून मांडणी करत असताना, बोलत असताना कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात। तर मी या प्रसंगी जास्त बोलणार नाही, आणखी पाहुणे बोलणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला प्रयोगाचं सादरीकरण पाहायचं आहे, ऐकायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे। तर तुम्ही सर्वांनी माझं बोलणं ऐकून घेतलं, संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। सर्वांना